काय हो साहेब, तुम्ही एकतर पिऊन तिथं गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता, वास येतो तोंडाला तुमच्या, कशाला येत नाही? तुम्ही वर्दीवरती असला म्हणून काय पण कोणावर पण चढाल का? ना जरा तुमची ड्युटी संपली ना, मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही इथे, समजलं ना? हा, तुम्ही नेहमी गरीबाला त्रास देता, एक तर दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती, तुम्हाला दाखवू का बाप कोण असतं ते? हा, तुम्हाला वाटलं वर्दी घातली म्हणून तुम्ही काय पण कराल का इथे? सकाळी कशाला आता बोला, काय बोलायचं तुम्हाला ते? हा, दारू तुम्हाला तू बाकीचं नको समजू, बाकीचं बोलू नको, त्याच्या हुशार मी दाखवतो तुम्हाला सोशल मीडिया काय असतं ते. रोडवर दाखवतो तुम्हाला सोशल मीडिया काय असतं. गाववाले तुम्ही मानवाच्या रोडवर आणि बदनामी करा सांगितलं मुद्दाम आलाय काय? तुमचा बाप आहेस का बोलतो? ए तुला तू एवढं दे रे, जास्त बोलू नको, समजलं का? मला माहिती आहे सगळं. मला बाजूच्या रोडवर हातगाड्या लावून तुझ्या भाडी घाता तुम्ही. अरे भाडी घालतो तुम्ही खूप वाटते माझ्या रोडवर. नाही मी सोडणार नाही का? तुमच्याकडे एव्हिडन्स आहे का मी भाडा खातो? हा? तुमच्याकडे एव्हिडन्स आहे का मी भाडा खातो? ती भाडी खाता का तुम्ही सांगता का मला? महानगरपालिका रस्ता भाडी तुम्ही घेता. एक इन्स्पेक्टर हवालदार आहेत टिकेकर म्हणून, जे टिळकनगर पोलीस स्टेशनला आहेत. गेली बरेच वर्ष आम्ही आमच्या खंबालपाडा गावामध्ये त्यांना सहन करतोय. बारीक बारीक लोकांना, बारीक बारीक धंदेवाल्यांना, गणपती असले, लग्न असले, हे प्रत्येक कार्यामध्ये येतात आणि दारू पिऊन येतात, तेही वर्दीवरती, आणि येऊन प्रत्येकाकडनं पैसे मागतात. आज इथे ज्या डोंबिवलीमध्ये खंबालपाड्यामध्ये टर्फ वगैरे 20-20 रुपये घेऊन जातात. हे आमचे 90 फीट वरती एक छोटीशी हातगाडी आहे यांची, पाणीपुरीची, त्यांच्याकडनं पैसे मागत होते. त्याच्यामुळे आम्ही जाब विचारला तर त्याच्यावरनं त्यांनी आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या घातल्या. त्यांना विचारल्यानंतर ते पळाले तिथून, वर्दीवरती होते. किती पैसे मागितले तुझ्याकडनं? कितना पैसा मांगा आपसे? महिना का 300. प्रत्येक और महिन्याला दूसरा क्या बोला? ओके, मैं सेठ को नहीं जानता, मैं लेगा बाकी केस बनाएगा. मैं बोला ठीक है बनाओ केस. आणि हे असे फक्त एक पाणीपुरीवाले नाहीत, भंगारवाले, रोडवरती राहणारे, बिल्डिंगमध्ये राहणारे, वॉचमॅन, सगळ्यांकडनं, रिक्षावाला असू दे, काही असो, सगळ्यांकडनं. इथे जेवढी पब्लिक जमली ना, सगळ्यांना माहिती आहे त्याच्या